नमस्कार, जय खानदेश. आपली माती आपली माणसं या कार्यक्रमात सर्व तमाम तिरमल समाज बांधवाचं हार्दिक स्वागत. आज आहे 31 डिसेंबर, म्हणजे या महिन्यातला या वर्षातला शेवटचा दिवस. व्हिडिओ बनवण्याचा वेळ नव्हता, तब्येत बी बरोबर नव्हती, व्हिडिओ मी बनवणार नव्हतो, पण इच्छा झाली. एकच आहे, दिल आहे की मानता नाही नाही, विषय खूप महत्त्वाचा आहे, आपण मांडलाच पाहिजे सर्वांसमोर. तर विषय असा आहे की शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल. तुम्ही जर सह्याद्रीच्या सातच्या बातम्या जर आजचं पहिल्या तर त्याच्यात दाखवलं जातं की 2024 जाता जाता काय घडलं बा नवीन विशेष. आणि जाता जाता या वर्षात 2024मध्ये खूप काही घडून गेलं. ते प्रत्येकाला सुखाचे दुःखाचे खूप घटना घडला, आणि काही घटना अशा असतात की आयुष्यभर माणसाला शिकवण त्यातून देऊन जातं, की ते इतिहासात त्याचं नाव कायमचं लिहिलं जातं. अशात काही घटना घडत असतात. त्याच्यात माझ्या मतानुसार हे पण एकच मुद्दा घेणार आहोत. एक महत्त्वाची घटना अशी की डिसेंबरमध्ये महिन्यात शेवटची एक घटना अशी घडली की संपूर्ण भारताला त्या घटनेवर विचार करायला लावला. ती घटना म्हणजे एका 32 वर्षीय युवकने, अतुल सुभाष या युवकाने त्याच्या निकिता या नावाच्या पत्नीला कंटाळून त्याने आत्महत्या केली. जो व्यक्ती महिन्याला 8 लाख कमवत होता, त्याचं चांगलं तेवढा इंजिनियर, ज्या म्हणजे मॅनेजर होता तो त्या कंपनीत. तर अशा युवकाला सुद्धा एका आपल्या न्यायव्यवस्थेला कंटाळून किंवा या महिलांकडून जास्त कायदे असल्यामुळे त्याला आत्महत्या करावं लागले बा, असं त्याच्यात दिसून आलं. आणि तो सर्वात चर्चेचा विषय ठरला, आणि प्रत्येक जण असं सांगत होता की खरं प्रेम या जगात भेटणं मुश्किल असतं. अशा फसवणुकीचे बरेचसे घडत असतात, पण त्यातूनच एक शिकवण देणारा आणि एक सत्यता असतं की सत्य असतं बा या जगात. सर्वच काही लबाड राहत नाही. तर एक विवेक नावाचा एक मुलगा होता. विवेक तो राहणारा नेपाळचा होता, आणि त्याचा एक प्रेमविवाह झाला होता सृजना नावाच्या एका महिलेशी. हे जोडपे राहणारं नेपाळचं होतं. ते सोशल मीडियावर आपलं इंस्टाग्राम व टिकटॉकवर ते व्हिडिओ बनवून ते आपले व्हायरल करत होते. ते 6 वर्षाच्या रिलेशन राहिल्यानंतर 2020मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. पण ते 19 डिसेंबरला अचानक त्या विवेकचा मृत्यू झाला, आणि ते सोशल मीडियावर सर्व व्हिडिओ व्हायरल झाले. आणि त्या व्यक्तीशी आपली किंवा मी त्या व्यक्तीला ओळखलं की नेमकं काय आहे प्रकार, की हा हा याचा प्रेमविवाह झाला होता. आणि 2020 नंतर हे जेव्हा अमेरिकेला PhD करण्यासाठी जोडपं केलं, तर जे विवेकच्या डोक्यात दुखत होतं की काहीतरी त्रास होत होता. मग त्यांनी डॉक्टरांना दाखवलं, काय MRI वगैरे केला, तर त्यावेळेस त्यांना समजलं की विवेकला 4 स्टेजचा कॅन्सर आहे बा, ब्रेन कॅन्सर असं काही होतं त्याला. आणि डॉक्टरांनी असं सांगितलं की आता या माणसाकडे काही जास्ती दिवस नाही, फक्त 6 महिने 12 महिने जगू शकतो बा. हे समजल्यावर सुद्धा त्या पत्नीने, एकाकडे एक पत्नी आपल्या नवऱ्याला म्हणजे मरण्यावर मजबूर करते, असं एक घटना या डिसेंबरमध्ये पाहिली. आणि त्या दुसरीकडे घटना अशी पाहिली की या सृजना नावाची एक जी महिला होती, त्या महिलेने त्या माणसाला सोडून न देता, तिला माहीत होतं की आपला नवरा जास्ती दिवसात सोबती नाही, त्याला सोडूनही गेली असती, आणि कॅन्सर असल्यामुळे त्याच्यासोबत थांबली नसती, दुसरं त्याला भेटलं असतं, लाईफ सेटल झाली असती. पण तिने त्याची सेवा, नितांत सेवा केली. लहान बाळाची जशी सेवा करतात तशा प्रकारे त्याला बरस करणं, कपडे वगैरे घालणं, सर्व त्याचं खाणं पिणं, सर्व सेवा त्या महिलेने केली. आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर जात होते. तुम्ही जर वाटलं तुम्ही सर्च करू शकता की विवेकानंद सृजना नावाची जी स्टोरी, ती तुम्ही ऐका, तुम्हाला समजेल की ज्या महिलेने, आज सर्व लोक तिला असं म्हणतात की कलियुगातली जी सती सावित्री किंवा सीता, ती महिलेला म्हणतात की खरंच खरं प्रेम हे असं असतं बा, की जो पती मरणाच्या दारातून सुद्धा तिला परत आणण्याची त्या महिलेने खूप प्रयत्न केले, आणि त्याला धीर दिला की तुला काही होणार नाही, मी तुला वाचवणार बा. खूप डॉक्टर वगैरे दाखवले. ज्यावेळेस त्या विवेकचे केस घडत होते केमोथेरपीने, तर त्या महिलेने तिचे सुद्धा स्वतःचे केस कापून घेतले, की नाही बा, बिना केसचाही माणूस चांगला दिसतो बा. म्हणजे आवडं त्या माणसाचं तिने स्वतःला वाहून घेतलं. इमानदार जे आपण म्हणतो, की असे सुद्धा काही घटना घडत असतात. तर याच्यातून असं एकच सर्व तिरमल समाजातील युवकांना एक माझं म्हणणं आहे, की ही घटना असं घडत असतात. फक्त जे आपण संबंध जोडत असताना, म्हणजे मेन विषय गाडी आटलून नेमन चालली 8 इंगज बरोबर पट्टा सोडत संबंध जोडत असताना, फक्त संस्कारी घराणं आणि पोरगी घराणे मग सुसंस्कृत,
की ज्या म्हणजे ते सृजना नावाने जी मुलगी होती ना, आईवडील इतला मान होतीन की तिने आवडा चांगला संस्कार त्या पोरले करेल होई. तिथेच ना पहिले म्हणून अशी पोरोनी की तिने जगमा ती पोरं आज नाव आहे की खरं प्रेम काय राहते ना, एक उदाहरण म्हणजे ती पोरनिदा काढणं म्हणजे प्रेम म्हणजे विवाह ना एकच काय आईनी राहतो एकमेकांना सुखदुःखामध्ये साथ देणं असं ती गोष्टीने एक सिद्ध करता काढावं जग. अशी एक घटना आणि एक निकिता नावानी जी बाई होती की तिने आवडा त्रास दिना तिना नवराले पैसा असण्यासाठी की नवराले मरणं पडणं बा अशा दोन कहाण्या या डिसेंबर महिन्यामध्ये घडणार ते आपले शिका असं भेटत की संस्कारने गोष्ट राहत की आपण कोणता संस्कार ना घराणं आणि पोर करानूत हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. तर मन असंच म्हणणं आहे की तुम्ही कधी बी तुम्हाला संबंध जोडत असतात ते चाळीसगाव तालुका माझे गाव आहे गिरणा काटलेला इसन ते माझे एक माणूस म्हणजे बरं गाव वायबारे असं म्हणताय आम्ही पण तो एक माणूस आवडा थडकलाच माणूस येतो त्यांना घर माझं तुम्ही संबंध जोडा म्हणजे तुम्ही बर्बाद जायत असं समजा तुम्ही. मी म्हणस तो माणूस फक्त पैसाच ना जोर आवडा ऐकरस पण ते त्यांसारखं काही नाही. तुम्ही त्या संबंध जोडूच नका समजा तेच ना घरमा कोणी कलेक्टर जरी गे आणि त्याने सांगा कलेक्टरशे भोईतला पगारशे तरी संबंध जोडू नका. त्यांनी सांगा मी म्हणे पोरणासाठी 1 कोटी रुपये हुंडा दिसू बा तरी करू नका. त्या म्हणजे माणुसकीना लायकीना लोकीने पुवर राक्षस प्रवृत्तीना मानचेता माठ टाकसू तो टाकसू पाठ टाकसू तेच ना जन्म मन मी ते का कोर्ट कचेरी मा पोलीस स्टेशन मा होईल इथला लवाडान बिंडोक मा डुप्लिकेट माणसे त्या एकदम प्युअर तेच ना सारखा माणसे मी म्हणतो 100 राक्षस मरानंतर तेच ना DNA एकंदर करावी आणि तो DNA ते तेच ना टाकावी तो तेच ना खान पैदा होईल इथला बोगस माणसे त्या ओरिजिनल सत्य का नाही म्हणजे म्हणून त्यानं दुश्मनी म्हणून तसं सांगत नाही त्या माणसे ओरिजिनल मा तसं असेल त्या म्हाताराने त्या म्हणजे तो इतिहास सांगायला नको स्वतःनी बहिणी बाळ खादी नंतर भाचीनी सुद्धा बाळ खादी त्या माणूसनी आणि त्यानंतर तो माले त्रास दिला ना आणि माले म्हणजे पोर आहे शिंदखेडा तालुकानी आणि केस टाकू तर 40गाव तालुकामा म्हणजे भाड हाव विकतील खाणे ना कोर्टामध्ये दावा काय करत हा या व्यक्ती पण मला 40 लाख रुपये पाहिलं बा मनी नातनं हॅरेसमेंटसाठी म्हणजे कितला बी आई राहणं तिले नाही शे फार कधी येली बी फाडणे शे पण मग दुसरा पण भाड का बघा असो आमना इकडनं तापी काटणं एरियामा कोण बाईकीना एरियामा असा व्यक्तीसले प्युअर भाडं खाणारा लोके म्हणतात. तुम्हाला तिकडे काय म्हणतात ते काय म्हणते आमना खायला असं लोक भाडं खाणारच म्हणतात. हा एक विषय महत्त्वाचा आहे. म्हणून जर तुमले भविष्यामध्ये जर अतुल सुभाष घडवणार नाही होणार बा आपला समाजमा तर या व्यक्ती संगे तुम्ही संबंध जोडू नका. येस ना लांब राहा हेच मना प्रामाणिक सल्ला राही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश, जय बालाजी.